हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज आता झाले आहे 8:30. सो पप्पा पोचले असेल वर्धाला. फोन यायचा आहे त्यांच्याकडे, पोचलेच असेल ते. सो ताईचा स्वयंपाक वगैरे झाला आहे. ताईने मला नाश्ता दिला आहे. नाश्त्यामध्ये आहे रात्रीची खिचडी. सो मी खाऊन घेतो, आता नाश्ता करतो. ताईनं फोन केला पप्पाला, तर पप्पा पोचले आहे. अर्धा घंटा लेट गेले आहे म्हणते पप्पा. ट्रेन लेट झाली असेल त्यामुळे. पोचले पप्पा? पोचले पप्पा. बाय अंडे. ऑफिसला आलो आहे. डायरेक्ट लंचला भेटेल आता मी. मला टाईम होत आहे. सो आणि एकतर लेट पण झालो आहे. ताईला पण लेट झाला आहे, मला पण लेट झालं आहे. तर मी लंचला भेटतो व्हायचं. ब्रेक झाला आहे, जेवायला आलो आहे आम्ही. 2:30 लंच ब्रेक झाला. आता जेवण करतात. अभिजितनं चालू पण केलं आहे. काय आणलं अभिजित तू? काय नाही भाजी? गवार आणली. फवारणी गवार आणली काय? टिफिनमध्ये आणलं आहे चपाती आणि डाळ. आता जेवण करतो. अभिजित सर, काय आणलं डब्यात? डब्बा नाही आणलाय. दत्ता भाऊ आलाय रे. दत्ता भाऊ आलाय. दत्ता भाऊ आलाय. आज किती गुलाबजामुन? हे किती गुलाबजामुन आहे आज? दत्ता भाऊ, हे आज गुलाबजामुनच नाही वाटतंय. आज जिलेबी आहे. क्या लाया? कौन सी दाल है की? कौन सी दाल है? तूरी की दाल. तूरी की दाल. अरे कन्नाडा दीदी, क्या लाया तूने? क्या लाया? खिचड़ी. खाओ खाओ खाओ. गणेश कुठे आहे? इथं होता ना. अरे बट इथं होता ना बसून. कुठे गेलाय? कुठे गेलाय बस? गणेश अंडा भुर्जी खायला गेला. कुठं आहे? इथं काय एकटं काय खायलास तू? नाही रे, नॉनव्हेज मी नाही खातो. मी नाही खातो. मी काय काय इथं सगळ्यांना सोडून इकडं खात असतो आहे ना? नाही नाही, खा का. अंडा भुर्जी आहे ना? जेवण झालं, ब्रेक झाला आमचा. शिवभाऊचा पण ब्रेक झाला आहे. गणेश भाऊनं मस्त नॉनव्हेज खाल्ला आहे. अंडा फुकटाचा अंडा आणला. फुकटाचा अंडा आणलाय बोधाने. बघ, दाखवतात, तोंड दाखवतात एक वेळेस. जेवण कोणाचं होतं? अरे फुकटाचं जेवण स्वप्नीलचं होता. रोजच त्याचं स्वप्नीलचं. काल गुलाबजामुनचं होतं. काल गुलाबजामुन काढलाय. आज स्वप्नीलचा अंडा स्वप्नील सोबत बाबा बॉटल लेके जा. स्वप्नीलचं जेवण आणि जेवलंय तो. बॉटल लेके जा. लय भारी आहे बाबा गणेश. काही आता जातो आम्ही खाली परत ट्रेनिंगला. भेटू नंतर सुटल्यानंतर. ऑफिस झालं आहे माझं. ट्रेनिंग पण झाली आहे. सो आज लेट झालो आहे. आज वाजले 7 वाजले आहे. सो ताईचे मला 6 फोन आले आहे. सो मी अंदरच होतो. फोन अलाउड नाही ना अंदर. सो ताईला बोललो म्हणून ती येतो म्हणून ती वेटच करत आहे. सो मी जातो बाहेर. सो जातो ताईकडे लवकर मी. घरी आलो, फ्रेश झालो. त्यानंतर ताईचं पोट दुखत आहे. काय माहिती कशाला दुखत तिचं पोट. गाडीवर सांगत होती की शिव माझं पोट दुखत आहे. सो तिला म्हटलं की आता तू थोडा वेळ आराम कर, त्यानंतर तू जेवण बनव. सो मला भूक लागली आहे, खूप जास्त भूक लागली. आणि आम्ही 8 वाजता घरी आलो आहे. थोडीशी ट्रॅफिक होती त्यामुळे 7:30ला निघालो होतो. 8 वाजता घरी आलो आहे आणि मला लागली भूक. सो मम्मी पप्पांना खूप खाऊ आणला आहे. सो त्याच्यातलंच काहीतरी खातो आता मी. याच्यामध्ये खूप काही खायला आणलं होतं मम्मी पप्पांना. चिवडा वगैरे सगळंच खातो बाबा. खारी पण आहे, चिवडा पण आहे, चकली पण आहे, पापडी पण आहे. सो घेतो आणि खातो मी. गाईस खायचं घेतलं आहे मी. चिवडा आहे, लाडू आहे,
चकली आहे आणि गोरस पाक बिस्किट आहे. सो खातो मी. मज्जाच वेगळी आहे चिवड्याची. चिवडा, लाडू आणि आमच्या इकडलं फेमस गोरस पाक बिस्किट. लय भारी आहे. लय म्हणजे लय भारी. खूप वर्धेचं फेमस आहे गोरस पाक बिस्किट. खूप भारी आहे. चिवडा खाल्ला, त्यानंतर लाडू खाल्ला. तर ताईचं पोट दुखत होतं, आता चांगलं झालं वाटतं ताईचं पोट. सो आमचा प्लॅन होतं की खिचडी बनवायचा. सो ताई बोलली की खिचडी वगैरे नाही बनवू म्हणून, कारण की मी पण आताच खाल्ला आहे आणि ताईनं पण नाश्ता एक तर केला आहे. ती करून आली होती ऑफिसकडून. सो अच्छा, जेवण लेट झालं आहे का तुझं? अच्छा, जेवण नाश्ता नाही केला होता तू? तू नाश्ता बोलली होती ना. अच्छा, जेवण लेट झालं आहे. हां, तिचं जेवण लेट झालं आहे. सो खिचडीचा प्लॅन होता आमचा, बट खिचडीचा प्लॅन नाही झाला आहे. तर ती बोलत आहे की मॅगी बनवायची. ठीक आहे, मी पण आता खाल्लं आहे तर माझा जास्त भूक नाही आहे आणि तिचं पण जेवण लेट झालं आहे तर तिला पण जास्त भूक नाही. तर मॅगीचा प्लॅन आहे. तर मॅगी बनवत आहे ताई. बनवल्यानंतर खातो आता आम्ही. मॅगी रेडी झाली आहे. सो आता खातो आम्ही. रेस्ट करने के बाद मैं बोर हो रही थी तो सोचा चलो बैठ के मेहंदी लगा लेती हूँ. एक नंबर मॅगी होती. ताईने एक नंबर मॅगी बनवली होती. तर काहीच मॅगी खाल्ली आहे. ताईनं पण मॅगी खाल्ली आहे. जेवणचं तर आज झालं नाही आहे, पण मॅगी खाल्ली आहे. जस्ट पप्पाला फोन केला होता, पप्पाचं पण जेवण झालं आहे. सो ते मॉर्निंगलाच पोचले होते 8:30 वाजता. सो लेट झाली त्यांची ट्रेन अर्धा घंटा. तो मला मॉर्निंगलाच सांगितलं होतं मी. सो तर काही त्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट गाईस, बाय.